नमस्कार. वजन कमी करतानाच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचे हार्दिक स्वागत. मागच्या भागामध्ये आपण वजन जास्ती असण्याची कोणकोणती लक्षणे आपल्या शरीरावर दिसतात हे बघितले. ह्या भागामध्ये आपण वजन वाढण्याची कारणे कोणकोणती आहेत हे बघणार आहोत. साधारणतः सगळ्यांना वजन वाढण्याची कारणे कोणती आहेत हे माहिती असतं, पण तरीही आयुर्वेदामध्ये काही स्पेसिफिक मुद्दे सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे वजन वाढते. ते मुद्दे कोणते आहेत हे आज आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिक मात्रेमध्ये भोजन करणं. मग आता ही अधिक मात्रा कशी ठरवायची? कारण ती माझी वेगळी असेल, तुमची वेगळी असेल. अगदीच इतकंच काय, माझी दुपारची वेगळी असेल, माझी रात्रीची वेगळी असेल. मग ही अधिक मात्रा आपण कशी ठरवायची? तर ही अधिक मात्रा ही प्रत्येक व्यक्तिगणिक, प्रत्येक प्रकृतीगणिक वेगवेगळी असते. तर ती कशी ठरवायची? तर ही अधिक मात्रा म्हणजे तुमच्या भुकेपेक्षा जास्त खाणं. म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला जेवढी भूक लागलेली असेल त्यापेक्षा तुम्ही अगदी कोणत्याही कारणाने, म्हणजे संपायचं असेल म्हणून किंवा आवडलं असेल म्हणून किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुम्ही तुमच्या भुकेपेक्षा जास्त खाल्लं तर त्याच्याने तुमचं वजन नक्कीच वाढतं. ह्याहीपेक्षा महत्वाचं कारण कोणतं आहे माहिती का? ह्याहीपेक्षा अतिशय महत्वाचं कारण म्हणजे भूक नसताना खाणं. बऱ्याच व्यक्तींना अशी सवय असते की निवांत बसलोय म्हणून, समोर काहीतरी छान दिसतंय म्हणून किंवा बोर होतंय, अशा अनेक कारणांमुळे भूक नसताना विनाकारण अन्न खाल्लं जातं आणि त्यामुळे तुमचा अग्निदुष्ट होतो, तुमची पचनशक्ती वीक होते आणि खाल्लेलं अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे हे अपाचित अन्न जे आहे ते शरीरामध्ये मेदाच्या स्वरूपात साठवलं जातं आणि त्यामुळे तुमचं वजन वाढतं. ह्यानंतरचं कारण म्हणजे अति गुरू, गोड, थंड, स्निग्ध असा आहार घेणे. गुरू म्हणजे पचायला जड पदार्थ असणारा आहार. ह्यामध्ये आपण ह्याला हाय कॅलरी डाएट असं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये पचायला जड असणारे अनेक पदार्थ किंवा एकच पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये खाणे हे असू शकते. त्यामुळे पचनशक्तीवर ह्याचा ताण पडतो आणि म्हणून हे अन्न नीट न पचल्यामुळे वजन वाढते. ह्यासोबतच गोड पदार्थामुळेही शरीरामधील कफ आणि मेद वाढतो आणि त्यामुळे वजन वाढते. थंड पदार्थ आहेत तर थंड पदार्थही शरीरामधील कफ वाढवतात. स्निग्ध पदार्थ आहेत जसे खूप तूप, तेल असलेले पदार्थ, त्यामुळेही शरीरामधील मेदाचं प्रमाण वाढतं. त्यामध्ये दुधाचे आटवलेले पदार्थ आहेत किंवा मिठाई, तळलेले पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, चॉकलेट, अगदी बटर आणि चीजचाही समावेश होतो. बाहेरील पदार्थ हे खूप तेलामध्ये किंवा बटरमध्ये केलेले असतात, त्याच्यामुळेही अतिरिक्त मेदाचे प्रमाण वाढते. सध्या प्रत्येक पदार्थावर खूप चीज घालून खायची सवय आहे, त्यामुळे चव वाढते असं लोकांचा समज आहे. पण हा समज खूप चुकीचा आहे, कारण चीज हे दुधावर खूप जास्ती प्रक्रिया करून आणि मीठ घालून केलेले असते. असंच लोणचं, पापड याही पदार्थांमध्ये तेलाचं आणि मिठाचं प्रमाण खूप असतं, त्यामुळे वजन वाढणाऱ्या लोकांनी ह्याचं प्रमाण कमी ठेवावं. तुपाच्या बाबतीमध्ये लोकांचे खूप गैरसमज आहेत. त्यामध्येही म्हशीचे तूप आणि गाईचे तूप हे दोन प्रकार वेगवेगळे आहेत. त्यामध्ये बटर, चीज ह्यापेक्षा खरंच हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल तर तूप हा ऑप्शन चांगला आहे. पण गाईच्या तुपाने वजन वाढत नाही आणि म्हशीच्या तुपाने मात्र वजन वाढू शकते. त्यानंतरचे महत्वाचे कारण म्हणजे व्यायाम न करणे हे आहे. जेवढा आहार तुम्ही घेताय तो आहार जर तुम्हाला पचवता आला नाही तर त्यामुळे ते अन्न अपाचित स्वरूपात, मेदाच्या स्वरूपात शरीरामध्ये साठवले जाते. त्यामध्येही सध्याची बैठी व्यवस्था किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल जी आहे त्यामुळेही हे वजन वाढते. त्यातही भर म्हणून जर कामाच्या ठिकाणी किंवा घरामध्ये जर एसी असेल तर तिथे घाम येत नाही आणि त्यामुळेही वजन वाढते. त्यानंतरचे कारण म्हणजे दिवसा झोपणे. दिवसा झोपल्यामुळे शरीरातील कफाचे आणि मेदाचे प्रमाण वाढते हे बऱ्याच व्यक्तींना माहित नाही आणि ह्यामुळे दिवसात जर झोपलं तर वजन झपाट्याने वाढत जाते. त्यानंतर वजन वाढण्याचे एक महत्वाचे कारण हे आहे की
ज्यांच्या कुटुंबामध्ये वजन वाढण्याची हिस्ट्री आहे किंवा स्थौल्याची हिस्ट्री आहे त्यांना वजन वाढण्याचा अधिक धोका उद्भवतो आणि म्हणूनच अशा कुटुंबातील व्यक्तींनी वजन वाढण्याकडे लक्ष द्यावे आणि वेळीच त्याच्यावर उपाययोजना करावी. सध्याच्या काळामध्ये वजन वाढण्याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे मानसिक ताण हे आहे. मानसिक ताणामुळे शरीरामधील दोषांचा असमतोल होतो आणि त्यामुळे शरीरामधील पचनशक्ती कमी होते आणि खाल्लेले अन्न मेदाच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. तुमच्याही ही गोष्ट लक्षात येत असेल की जर जो व्यक्ती मानसिक ताणामध्ये असेल तर त्या व्यक्तीला सात्विक भोजन पुरेसे वाटत नाही. अशा वेळेला जास्ती चमचमीत खावेसे वाटणे किंवा जास्ती गोड खावेसे वाटणे, जास्ती तेलकट किंवा बाहेरचे खावेसे वाटणे अशी प्रवृत्ती जास्ती प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे वजन वाढते. मानसिक ताणाबरोबरच शरीरामध्ये अशा काही ग्रंथी असतात की ज्यांच्या असमतोलामुळे शरीरातील मेटाबॉलिझम स्लो होते. ह्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड आहे किंवा पिट्युटरी ग्लँड आहे की ह्या ग्लँड्सच्या हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे शरीरातील मेटाबॉलिझम स्लो होते आणि त्यामुळे वजन वाढते. तसे तर वजन वाढण्याचा धोका हा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर असतो, परंतु तरीही वयाच्या 40 नंतर वजन वाढण्याचा धोका हा सगळ्यात जास्ती असतो. कारण वयाच्या 40 नंतर पचनशक्ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि शरीरामध्ये मेद जास्ती प्रमाणामध्ये साठायला लागतो. तर ह्या भागामध्ये आपण वजन वाढण्याची कारणे कोणकोणती आहेत ही बघितली. पुढच्या भागामध्ये आपण वजन वाढण्यावर कोणती उपाययोजना करायची हे बघूया. धन्यवाद.